आनंद नमस्कार, जय गुरुदेव. चला आनंदाचं बोलूया या कार्यक्रमामध्ये. आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आणि रोज नव्या व्यक्तीला आपण भेटत असतो, नव्या क्षेत्रातील व्यक्तीला भेटत असतो. आणि हाच एक संकल्प घेऊन आपण पुढे जात असताना आज आपल्याकडे श्रीमान अजयदादा नेमाडे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचीच मुलाखत आज आपण करणार आहोत. आणि विशेष म्हणजे आज सहकुटुंब सहपरिवार त्यांची मुलाखत घेण्याचा योग आलेला आहे. तरी आदरणीय अजयदादा, आपणास विनंती आहे की आपला संपूर्ण परिचय आमच्या सर्व श्रोत्यांना करून द्यावा. मी अजय विलास नेमाडे, ही माझी सौ रश्मी अजय नेमाडे. मी एक जवळपास 13 वर्ष झाले 15 वर्ष झाले आश्रमामध्ये येतो. वा. आणि अण्णांचा सहवास लाभलेला एक भाग्य आहे माझं की अण्णांचा सहवास मला लाभलेला आहे. वा, सुंदर. आदरणीय अजयदादा आणि वहिनी यांचं प्रारंभी आपण स्वागत करूयात. स्वागत करायचं राहूनच गेलं, कारण आजची ही मनमोकळी चर्चा आहे, चाय पे चर्चा. आणि अशा या मनमोकळ्या वातावरणामध्ये आपण आनंदाचं बोलण्याकरता या ठिकाणी जमलेलो आहोत. तर तुम्ही सांगितलं की 15 वर्षापासून तुम्ही आनंद आश्रमशी जोडले गेलेला आहात आणि अतिशय पहिल्यापासून मी तुम्हाला पाहतो, अण्णांच्या अतिशय जवळचे तुम्ही होता. तर कशा पद्धतीने तुमच्यावर संस्कार झाले आणि आनंदाश्रमशी कसे जोडले गेलात? आनंदाश्रमशी जोडलो गेलो तो एक गंमतशीर प्रसंग आहे. खरं सांगू का, माझा अण्णांना भेटायच्या आधी देव या गोष्टीवर खूप कमी विश्वास होता. आई वडील म्हणतील म्हणून पाया पडणारा मनुष्य होता. आणि एकदा जळगावला अण्णा अपस्तंभांकडे आले होते. आई दर्शनाला गेली होती पण मी गेलो नव्हतो. मग आई आली आणि तू जा आधी दर्शनाला. म्हटलं काय करू जाऊन. गेलो आणि दर्शन घेतलं. तेव्हाही अण्णा बसलेले होते, कोणच नव्हतं, फक्त मी होतो. मी पाया पडल्या, वर पाहिलं अण्णांच्या चेहऱ्याकडे आणि निघालो. मला तेव्हाही मनात काहीच नव्हतं. सुरुवात झाली कुठून, तर जेव्हा त्याच वेळेस अण्णांचं प्रवचन जळगावला झालं, तिथे मला मधुसूदन सेवा करण्यासाठी घेऊन गेला. चल सेवा कर. मग त्यावेळेस मला पाणी वाटपाची सेवा मिळाली होती. आणि तिथे कुठून तरी एक आवड माझ्या मनात निर्माण झाली. म्हणजे त्याच्या पुढच्या अमावस्येला लगेच मला मधुसूदन बोलला, तू चल यावलेला जाऊ. मग इथे आलो आणि मग इथला झालो. पण एक आहे, मी सगळ्यांना सांगू इच्छितो, आपण लोक चमत्काराला नमस्कार करणारे जास्त लोक असतात. तसं करू नका. चमत्कार आपला विश्वास ठेवल्यानंतर, आपण सेवा नामसाधना केल्यानंतर घडतात. आधी चमत्कार घडत नसतात. आपली श्रद्धा हवी, श्रद्धेनंतर तो मिळालेला प्रसाद असतो, तो खरा प्रसाद असतो. बरोबर. तुम्ही जोडल्या गेलेल्याचा सुंदर किस्सा सांगितलात. कारण तुम्हीच नाही तर आजकालचा प्रत्येक तरुणच असं म्हणतो की अस्तित्व आपण देवाचं कुठंतरी नाकारताना दिसतो. तर आनंदाश्रम ही संकल्पना अशीच आहे, सगळ्यांना जोडून या ठिकाणी एकत्र करण्याची आनंदाची संकल्पना आहे. तर अण्णांच्या सहवासामध्ये तुम्ही खूप दिवस राहिलात, तर त्यांच्या सहवासात असतानाचा एखादा किस्सा आम्हाला सांगा. अण्णांच्या सहवासातला एक मजेशीर किस्सा सांगतो. एका वेळेस होतं चंद्रग्रहण, रात्रभर. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे, चंद्रग्रहण किंवा कोणतंही ग्रहण असो, त्यावेळेस केलेली साधना ही सहस्त्रपटीने पकडली जाते. तुम्ही जर एक नाम घेतलं भगवंताचं, ते सहस्त्रपटीने पकडलं जातं. एक रामनाम म्हटलं, सहस्त्र रामनाम आपल्याकडून म्हटले जातं. तर असं होतं की रात्रभर ग्रहण होतं. सगळ्यांना सांगितलं की रात्रभर जागायचंय, कोणी झोपायचं नाहीये. त्याच्या आधी आम्ही दुपारी झोपून घेतो. म्हटलं आज रात्रभर जागायचंय. मग रात्र झाली. अण्णांनी सांगितलं ग्रहण सुरू झालंय, ज्यांना आंघोळ करायची असेल त्यांनी करा, ज्यांना शॉर्टकट मारायचं असेल त्यांनी भस्म आंघोळ करा. भस्म आंघोळ करणारे आम्ही 3घच जण होतो, बाकी सगळ्यांनी आंघोळ केली. अशी गंमत. मग नंतर नामस्मरण सुरू झालं. भरपूर वेळ झालं, थोडी थोडी झोप यायला लागली. मग आम्ही 3 मित्र, मधुसूदन, मी आणि खुबीराज, आम्ही होतो. मग आम्ही एक एक जण काय करायचो, जायचो 10 मिनिटं झोपायचो, परत 10 मिनिटं झोपायचो, परत नामाला बसायचो. मध्येच आवाज यायचा जोराने.
मागे कोणीतरी नामस्मरण म्हणतंय. सगळं नामस्मरण झाल्यावर कळालं की अण्णा पूर्ण वेळ मागे बसलेले नामस्मरण करत. आणि एवढ्या सकाळी पण ग्रहण संपल्यावर अण्णा परत बोलले, त्याला आंघोळ करायची करा, नाहीतर भस्मस्नान करा. मग ते झाल्यावर परत आम्ही अण्णांच्या दर्शनाला गेलो. सकाळी 4 वाजेची गोष्ट. अण्णा आमच्याकडे पाहून म्हणतात, पोरं थकले असतील, काहीतरी खा मग झोपा, भुकेले पोटाने झोपू नका. आम्ही रात्री चिवडा खाल्ला होता, झोपलो होतो. बरोबर, सुंदर असा किस्सा तुम्ही तुमच्या जीवनातला सांगितला. तर आता थोडस मी वहिनींकडे वळतो. हो हो. आता तुम्ही कसे या परिवाराशी जोडले गेलात, काय सांगा? माझं तर म्हणजे कसं लग्नानंतरच या परिवारासोबत जोडले गेली मी. बरोबर. अगोदर माझ्या आईकडे तर असं काही म्हणजे नव्हतं, धार्मिक वगैरे काही नव्हतं. बर. नॉर्मल आपली आई पूजा करायची आणि संध्याकाळी दिवाबत्ती बस, तेवढंच माहिती होतं. बर. त्याच्यानंतर मला जेव्हा पहिल्यांदा भेटले तेव्हा त्यांनी सांगितलं की मी आश्रमात, आनंद आश्रमात जातात आणि मग ते सेवा वगैरे करतात. तर मला तेव्हा पहिल्यांदा असं वाटलं होतं की बापरे, खूप काहीतरी वेगळं करतात आपल्यापेक्षा, कारण की मी तर कधी अनुभवलं नव्हती गोष्ट आणि मी फक्त ऐकून होते. नंतर सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा आलो मी इकडे लग्नानंतर, तर तेव्हा मला पहिल्यांदा सेवा केल्यानंतर छान वाटलं खूप. आणि नंतर आता हा दुसरा योग म्हणजे जन्मोत्सवाला आम्ही आता जो आलो हा योग, मला इतकं छान वाटलं आता. म्हणजे एवढं सगळं सेवा वगैरे केली, नंतर गुरु चरणांपाशी अर्पण केलं हे सगळी जे काय केली सेवा ती. बरोबर. खूप म्हणजे आनंद मी असा व्यक्त नाही करू शकत, एवढा मला आनंद झालेला आहे. आणि आता मी म्हणजे अण्णा, आता मला मी असं सांगून आले अण्णांना की मला आता नेहमीच बोलावणं गरज. नक्कीच बोलवतील, नक्कीच बोलवतील. आणि तू एकतर दादा अतिशय आधीपासून जोडला गेला होता, पण तुम्ही नंतर जोडले गेलात. तर मग बाहेरच्या जगामध्ये आणि आनंद आश्रम मध्ये यात काय फरक वाटतो तुम्हाला? हे म्हणजे अगदी असा बॉन्ड आहे, हा एकदम फॅमिलीवाला बॉन्ड आहे. बरोबर. जो बाहेर असं नाही भेटत, फॅमिलीच्या पलीकडे. बरोबर. सगळ्यांचे कोणत्याही कौटुंबिक नात्यापेक्षा इथलं नातं, इथे प्रत्येकाची काळजी करणं, बरोबर, तू जेवलास की नाही, प्रत्येकासाठी जेवणासाठी अगदी विचारपूस करून थांबणं, हे सगळं तिला खूप आवडलं. हो हो हो, अतिशय छान. आता अजय दादा, आपल्या आयुष्यामध्ये तर अनंत प्रचिती आलेल्या आहेत, तरी देखील आमच्या श्रोत्यांना एखादी प्रचिती तुम्ही सांगावी. प्रचिती, मला खूप प्रचिती आलेल्या आहेत. अगदी एक छान प्रचिती सांगतो. मी खूप वेळ सांगितलेली सुद्धा आहे. मी 2009ला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतली. तेव्हा मला IT ब्रँच मिळाली होती आणि मला हवी होती कॉम्प्युटर, ती भेटली नव्हती. तर पहिलं वर्ष निघालं. दुसऱ्या वर्षी असा चान्स असतो की काही टॉप आलेल्या मुलांना ब्रँच चेंज करून मिळेल, पण मी टॉपमध्ये पण नव्हतो. म्हणजे 10वा 12वा 14वा नंबर होता माझा काहीतरी. तर एवढा तर चान्स नव्हता. दरवर्षी जवळपास 2 किंवा 3 मुलांच्या ब्रँच चेंज व्हायच्या. तर सेकंड इयरला असताना गुरुपौर्णिमेला आलो आणि त्या गुरुपौर्णिमेला काय झालं, खूप गर्दी होती. मला अण्णांचं दर्शनच झालं नाही. अण्णांचं दर्शन सेवेकऱ्यांनी घेऊ नये असं सांगितलं, कारण बाकीचे बाहेरचे लोक अण्णांना बसणं म्हणजे आपण एक त्रास दिल्यासारखं आहे ना. 6-6 तास अण्णा एकाच पोझिशन मध्ये बसत होते तेव्हा, खूप गर्दी होती. आपल्यामुळे अजून 1 मिनिटं वाढणार, म्हणून सेवेकरांनी दर्शन घेऊ नये असं. तर मी त्याच्यात चालाकी केली, मी कपडे बदलून गेलो. मला दर्शन घ्यायचं होतं. तिच्यातही आम्हाला ओळखलं, तुम्ही कपडे बदलून आले, तुम्ही व्हा बाजूला. मग मधुसूदनने मला सांगितलं, आम्ही दोघंच होतो कपडे बदलणारे, पण मग आम्ही ठरवलं की ठीक आहे, यावर्षी आपण दर्शन नाही घ्यायचं. मग कुणीतरी आम्हाला मानस नमस्काराचं सांगितलं की मनातून नमस्कार केला, नमस्कार मनातून, आणि दर्शन झालंच नाही. पूर्ण गुरुपौर्णिमेच्या काळामध्ये दर्शन झालंच नाही. म्हणजे अगदी ते 2 दिवस एकदमच पॅक होते. गेलो पुण्याला आणि मग ते हे काय झालं, मी इथे यायच्या आधी फॉर्म भरून आलो होतो ब्रँच चेंज होण्यासाठी. शक्यच नव्हतं, पण भरून आलो होतो. काय जातं आपलं फॉर्म भरायला असं. तर फॉर्म भरला आणि गेल्यावर लिस्ट लागली, त्याच्यात 14 मुलांचं ट्रान्सफर झालं आणि 13वं मी होतो. अरे वा.
म्हणजे गुरु जरी त्यांचं प्रत्यक्ष दर्शन नाही झालं तरी सुद्धा आपलं सगळं मन ओळखतात, आपली इच्छा पूर्ण करतात. आता मला असं वाटतं खूप लोकांना असं वाटत असेल अण्णांचं प्रत्यक्ष दर्शन होत नाही, असं समजू नका. बरोबर. आपलं मन ओळखणारे ते आहेत, मनीचे जाणता तुम्ही सर्व आणि काही. आपलं आयुष्य घडवणारे ते. त्याच्यामुळे हा एक प्रसंग आहे जो मला सांगू वाटतो की असं काही मनात ठेवू नका कोणी की अण्णांचं प्रत्यक्ष दर्शन होत नाही किंवा असं. तर काही नाही. बरोबर. कारण ते आपल्या मनातील भाव जाणून आपली प्रत्येक अडचण ते दूर करतातच. कारण मागे पुढे उभा आहे संभाळीत आली आघात निवाराया. प्रत्येक कुठलाही आघात येण्या अगोदर त्याचं निवारण त्यांच्याकडे तयार असतं आणि ते करतातच. कारण आपलं भविष्य त्यांनी लिहिलेलं आहे अगदी. आणि त्याप्रमाणेच आपलं जीवन आपण जगतोय. सुंदर तुमची प्रचिती तुम्ही सांगितलेली आहे. बर, आता गेले अनेक वर्ष तुम्ही येता, आता तुमची जी टीम होती अगोदरची, तुमच्या मित्र परिवार असेल, सर्वजण जोडले गेलेले आहात, तर तुम्ही एक IT क्षेत्रामध्ये कार्यरत आहात, तरी देखील तुम्ही इकडे वळालात. आणि तर बाकीच्यांना काय सांगाल की बाबा? बाकीच्यांना सांगेल की इथे येऊन तुम्ही अनुभव घेऊन बघा, कारण अनुभवाशिवाय कोणाला कळणं अशक्य. आपण कितीही पटवलं तरी ते समोरच्याला पटणं हे आपल्या हातात नाही. त्याच्यामुळे तुम्ही इथे या, 2 दिवस राहा, बरोबर, अनुभव घ्या, त्याच्या पुढे मग आपल्याला सांगायची गरज नाही. बरोबर. कारण प्रत्येक जणांना हे कळेलच असं नाही, त्यामुळे आल्याशिवाय या ठिकाणी काही कळणार नाही. तरी आपण आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपण सर्वांना विनंती करूयात की एकदा तरी तुम्ही सर्वजण आनंद आश्रमला या. कारण आल्याशिवाय या ठिकाणची सर्व वातावरण, इथली वैश्विक ऊर्जा ह्या तुम्हाला कळणार. अनुभव घेतल्याशिवाय काही कळणार नाही. इथे आल्यावर तुम्हाला प्रपंचाची काळजी राहणार नाही. इथे आल्यावर एकही प्रपंचाचा प्रश्न मनामध्ये राहत नाही. बरोबर. हा सगळ्यात मोठा मला आवडणारी गोष्ट आहे. इथे आल्यावर माझ्या प्रपंचाचा विचार करत. बरोबर आहे. घालून या भार राहिलो निश्चिंती. त्यांच्यावरती तुम्ही सर्वस्वी त्यांच्यावर जबाबदारी देऊन टाका, कारण ते सांभाळायला समर्थ आहेत. आपण सांभाळणारे कोण आहेत? ते सर्व आपली काळजी करतच असतात. तर सुंदर अशी माहिती आणि सुंदर असे अनुभव तुम्ही आमच्याबरोबर शेअर केले, त्याबद्दल अजय दादा आणि वहिनी आपल्या दोघांचे देखील मनपूर्वक मी आभार मानतो. जय गुरु. आणि सर्व श्रोत्यांनी अगदी शेवटीपर्यंत हा कार्यक्रम पाहिलात याबद्दल आपल्या सर्वांचे देखील मनपूर्वक आभार. जय गुरु. आनंद आश्रम सत्संगधारा या YouTube वाहिनीला सबस्क्राईब करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवावी अशी आपणा सर्वांना विनंती करतो. आणि सेवेकरी स्नेहसंवादाच्या नंतर सुरू झालेला हा कार्यक्रम चला आनंदाचं बोलूया या कार्यक्रमातून आपल्या सर्वांचा निरोप घेतो. जय गुरुदेव. जय श्रीराम. जय श्रीराम.